आज आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा निकाल चांगल्या प्रकारे सत्यमेव जयते. मी कलेक्टर साहेबांचे सुद्धा आभार मानेल. परंतु आज तुम्ही 6 महिने बघत असाल का अंबरनाथ शहराचा विकास खोळंबला होता आणि दरवेळेस बीजेपीचे काही स्थानिक कार्यकर्ते आमचे अभिजित करुंजुले दरवेळेस बाईट द्यायचे का शिवसेनेमुळेच हा विकास खोळंबलाय. परंतु यांच्या बालिशपणामुळे कोर्टामध्ये गेले. कोर्टाने यांना कलेक्टर ऑफिसकडे पाठवलं आणि कलेक्टर साहेबांनी याचा सत्य जो निकाल दिलाय तो अंबरनाथच्या शिवसेनाच्या बाजूने निकाल दिलाय, शिवसेना गटाच्या माध्यमातून निकाल दिलाय. आणि सर्व आज आमच्याकडे जी संख्याबळ आहे 32, त्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही अंबरनाथ शहराचा चांगला विकास करू. जेणेकरून मी तर त्यांनाही सांगेल का तुम्ही सगळ्यांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणामुळे अंबरनाथ शहराचा कशा प्रकारे विकास होईल त्याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. परंतु आज आमचा करंजुले फॅमिलीचे आमचे अभिजित करंजुले प्रत्येक वेळेस शिवसेनेवर आरोप करायचे की शिवसेनेमुळेच हा विकास खोळंबलाय. परंतु तसं न करता तुम्ही बघितलं असाल का 6 महिने यांच्या बालिशपणामुळे ते कोर्टात गेले आणि यांच्या कारणास्तव हा विकास रखडला होता. परंतु आज 32 संख्याबळ असल्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये अंबरनाथ शहराचा कसा विकास होईल. आज तुम्ही नेताजी मार्केटचं स्टेडियम बघताल, त्याच्यानंतर तुम्ही शिवमंदिर बघताल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता याच्यामध्ये ग्रोथ पकडेल आणि लवकरात लवकर याची सर्व मोठ्या प्रमाणामध्ये कामं होतील. आणि येणाऱ्या समोरची जी पावसाळ्याचे दिवस आहेत, नाले सफाई आहेत, घनकचरा व्यवस्थापन आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही त्याला प्रयत्न करून लवकरात लवकर मार्गी लावू.